अशोक खरात प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची काल शिर्डी पोलिसांनी 8 तास चौकशी केली। समता पतसंस्थेत असलेल्या खात्यांसंदर्भात ही चौकशी झाली असून प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाचा जबाब नोंदवण्यात आला आहे। अशोक खरातनं आर्थिक व्यवहारांसाठी ज्या खात्यांचा वापर केला त्यातील एक खातं हे प्रतिभा चाकणकर यांचं असल्याचं समोर आलं आहे। मात्र या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। कागदपत्रांचा तुमचा दुरुपयोग झालेला आहे। तुमच्या जे खातं आहे ते बनावट आहे। आपल्या तिथे सह्या नाहीयेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय। अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। तुमचे कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती? ती कागदपत्र बनावट आहे, सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात। तुमची देखील फसवणूक झाली आहे या संदर्भात अगोदर असा गुन्हा दाखल झालाय जासू त्यांच्याकडून, तुम्ही देखील दाखल करणार आहात का गुन्हा या संदर्भात? मी सांगते, मी प्रतिभाताईची मी वकील आहे। मी ॲडव्होकेट जयश्री काळे पालवे, मी प्रतिभा चाकणकर यांची वकील आहे। प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये जी माहिती प्रसारित झाली की प्रतिभाताई यांना पोलिसांनी नोटीस पाठवली, अजूनही त्यांना ती नोटीस मिळालेली नाही। परंतु बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहेत समता परिषदेची, त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो, आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही। सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला। त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे, फोन नंबर सुद्धा त्याचा आहे। हे सर्व सिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सह्यांचे नमुने प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांना दिले। सदरील टायपिंगसाठी या ठिकाणी बराच वेळ लागला आणि हे सर्व खात्रीजमा झाल्यानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत। पोलिसांना त्या वेळोवेळी सहकार्य करतील आणि तपासामध्ये मदत करतील। पण अजून याच्यामध्ये पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे आणि त्या संदर्भात वकिलांशी आणि अजून इतर पेपर बघून आम्ही त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल, परंतु याच्यामध्ये काही तथ्य नाही। दरम्यान प्रतिभा चाकणकर यांच्या चौकशीनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत। आम्ही SITला भेटायला गेलो होतो। SIT या मुख्य इमारतीपासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्यालगतपर्यंतचे सगळे गेट हे लॉक केले होते। पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पसमध्ये शिरकाव करू दिला नव्हता। मग संशयित असलेल्या चाकणकर बहिणींना शिर्डीमध्ये हे प्रिव्हिलेज का मिळालं? चाकणकर बहिणींचा हा सगळा तामझाम बघितल्यानंतर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीये, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। त्यानंतर त्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत। जर दमानिया यांचे CDR खोटे आहेत असं फडणवीसांचं म्हणणं आहे, तर अजूनपर्यंत दमानियांना अटक का केली गेली नाही? दमानिया खरं बोलत असतील तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी? पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते? स्वयंघोषित समाजसेविकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियांनी सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकर यांच्यामध्ये 236 कॉल, 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत। तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा एन्जॉय पिरियड संपत का नाही? एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे? कोण कोणाला वेड्यात काढतंय? चाकणकर SITला, दमानिया महाराष्ट्राला की SIT पीडित महिलांना? कळसूत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे असा थेट इशाराच सुषमा अंधारे यांनी यावेळी दिलाय। त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।